आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीची पातळसर भाजी. त्यासाठी मी घेतलेली आहे मुगाची डाळ, जिरे, हिरवी मिरची कापून घेतली आहे, टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि लसूण किसून घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर. मी यासाठी कुकर वापरत आहे. कुकरमध्ये टाकायचे 2 चम्मच तेल. 2 मोठे चम्मच तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे जिरे, लसूण, बारीक कापलेली हिरवी मिरची. त्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. मग त्यात टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटोला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. टोमॅटो थोडासा शिजू द्यायचा आहे. आता यामध्ये टाकायची थोडीशी हळद, आणि मुगाची डाळ धुवून घ्यायची आहे. धुतलेली मुगाची डाळ टोमॅटो याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. याला छानपैकी मिक्स. आता यात डाळ शिजेपर्यंत पाणी टाकायचं. तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर डाळ पातळसर खायची असेल, जर जास्तच पातळ खायची असेल तर तुम्ही पाणी वाढवू शकता, आणि जर तुम्हाला डाळ कमी पातळ खायची असेल तर आता यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आणि याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तीन शिट्ट्या झालेल्या आहे. आता आपण भाजी चेक करून घेऊया. तर मुगाची डाळ ही छान प्रकारे शिजलेली आहे. तर हिला घोटून घेऊ व्यवस्थित. आता ही डाळ खाण्यासाठी एकदम तयार आहे. ही डाळ खूप छान लागते. एकदा नक्कीच ट्राय करा.